नमस्कार मित्रांनो, चावडीन्यूज.com आवाज पुरंदरचा या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आज आपण डॉक्टर सुमित काकडे यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर सुमित काकडे हे आनंदी लाईफलाईन आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचं काम करत आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तुमचंही माझ्या हॉस्पिटलमध्ये हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, एक युवा आणि सुशिक्षित मतदार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील आत्ताच्या एकंदरीत परिस्थितीबाबत तुमचं मत काय? सर्वप्रथम मी दादा तुम्हाला सांगतो की मी साधारणतः राजकीय काही कुठल्या गोष्टी बोलणार नाहीत. आम्ही डॉक्टर लोक हे थोडंसं सामाजिक कार्य करणारी मंडळी आहोत. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघ मी बोलण्यापेक्षा भारतात नावाजलेला एक मतदारसंघ म्हटलं तरी चालेल. आज बघितलं तर तुम्ही आज सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आम्हाला कळतं की अनेक प्रकारचे दिग्गज नेते आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपापलं मत मांडायला या ठिकाणी येत आहेत. मग नक्कीच हा मतदारसंघ मोठा आहे आणि काम करण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर नक्कीच 91 साली मला वाटतंय पवार फॅमिलीकडे साधारणतः बारामती लोकसभा मतदारसंघ गेला. त्यानंतर आपण ज्यांना महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणतो ते पवारसाहेब, त्यांनी या भागाचं नेतृत्व केलं आणि आत्ता सध्या सुप्रियाताई सुळे करत आहेत. आणि कामाची पद्धत एकंदरीत बघता तर त्यांना जन्मत आहेच. ह्या ठिकाणी मतदारसंघाचं काम ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आत्ता 2 उमेदवार उभे आहेत, सुप्रिया सुळे आणि कांचन कुल. सरशी कुणाची होईल? बारामतीचा खासदार कोण होईल असं का तुमचं वैयक्तिक मत काय? तसं पाहायला गेलं तर मी एक कांचन कुल ह्या दौंडचे आहेत. मी राहुल कुलबद्दल म्हणजे जिथले आमदार आहेत त्यांच्याबद्दल ऐकून आहे, त्यांच्या सासऱ्यांबद्दल ऐकून आहे, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल पण मी ऐकून आहे. परंतु जनसंपर्क म्हणायचं झालं तर नक्कीच सुप्रियाताई सुळेंचा जनसंपर्क हा चांगला आहे. विशेषतः त्यांनी युवा वर्गांसाठी म्हणजे जी काय महिला युवती आहेत म्हणजे राष्ट्रवादीच्या ज्या काम करणाऱ्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी म्हणजे चांगलं काम आणि त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मी म्हणाल ताईंनी त्या माध्यमातून नक्कीच मिळवून दिलेलं आहे. आणि त्याचा अनुभव मला 2-4 वेळा या हॉस्पिटलच्या माध्यमातून आलेला आहेत. म्हणजे पेशंट घेऊन आल्यानंतरही म्हटलेले की बाबा हे बाबा एखादं म्हणतो बाबा म्हणजे पवारसाहेबांनी जे काही 50% महिलांना आरक्षण दिलं त्यातून ते दिसून येतं की बाबा लोक येतात सांगतात की आम्ही ह्या सामाजिक कार्यामध्ये आम्ही या ठिकाणी ह्या काँग्रेसच्या माध्यमातून युवती काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी युवती काँग्रेस असेल यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो हे नेहमी दाखवून देतात. म्हणजे सुप्रियाताई सुळे यांची सरशी होईल? तर सुप्रियाताई सुळेंची सरशी या ठिकाणी नक्कीच होईल. कारण की आता बघितलं तर साधारणतः वातावरण थोडंसं वेगळं होतं अगोदर, परंतु आता सध्या ज्या ज्या प्रमाणात आघाडी एकदम भक्कम झालेली आहे म्हणजे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील साहेब म्हणा किंवा आपल्या ह्याच्यामध्ये सासवडमध्ये किंवा पुरंदर तालुक्याचा विचार करता संजयजी जगताप सर म्हणा किंवा तिकडे अनंतराव थोपटेंचे सुपुत्र संग्रामदादा थोपटे जे माझे आमदार आहेत आत्ता सध्या ते म्हणा, म्हणजे सर्व एकत्र आज ह्या ठिकाणी आलेले निदान बघायला मिळत आहेत आणि त्यांचं एक चांगलं बॉन्डिंग ह्या ठिकाणी तयार झालं. म्हणजे ह्याचा अर्थ नक्कीच आहे की बाबा कुठेतरी त्यांना पॉझिटिव्ह चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळं मतदारांचा कौल नक्कीच आणि त्यात जाणतेराजे शरद पवार साहेबांच्या कन्या आहेत त्यामुळे त्यांना नक्कीच तो कौल राहील. डॉक्टर, वैद्यकीय सेवामध्ये आता तुम्ही एक स्वतःचं हॉस्पिटलही चालवत आहेत व त्यानंतर तुमचा जनसामान्यांशी निकटचा संबंध येतो. भाजप सरकारने नोटाबंदी जी केली होती त्याचा वैद्यकीय क्षेत्रावरती काय परिणाम झाला आहे? खरं सांगायला झालं तर भरपूर प्रमाणात परिणाम झालेला आहे. चांगला झाला की वाईट झाला? आता सर्वांपुढे मीडिया समोर आहे, आकडेवारी समोर आहे, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे नक्कीच तो काय झाला आहे काय नाही मी सांगण्यात, पण मीडिया तर त्या गोष्टी सांगतेच आहे की कुणालाही फायदा झालेला नाही आहे. मी म्हणेल आज रोजी माझंही हॉस्पिटल साधारणतः हे माझ्या शेजारी 2 नॅशनलाइज बँक आहेत. आज जर मी स्वतःहून एक वैयक्तिक मी शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. माझं गाव तसं दुष्काळी परिस्थितीत पांगारे हे गाव माझं. तर जर बघितलं तर साधारणतः सगळे जे काही आपल्या आर्थिक चलनामध्ये मोठ्या मनाने जर प्रत्येक चलनाची देवाणघेवाण करणारा जर मनुष्य असेल तर तो शेतकरी राजा आहे. म्हणजे तो कधीच कुणाचे पैसे बुडवणार नाही ह्या मताचा मी आहे. कारण की ह्याचा अनुभव मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना बऱ्याच वेळा आलेले आहेत. ते
ती लोक शब्दाला फार पक्की आहेत. म्हणजे लोकांना त्याची जाणीव आम्हाला त्या गोष्टी झालीत. आज रोजी नोटबंदी ज्यावेळेस झाली, अनेक पेशंट माझ्याकडे ॲडमिट असायचे. खाली मी रांगा लागलेल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. मग त्यांनी म्हणायचं नशीब आम्हाला त्या काळात की बाबा जुन्या चलनातल्या नोटा घ्यायची आम्हाला परमिशन त्या काळात गव्हर्नमेंटने एक थोड्या कालावधीपुरती दिली होती. परंतु त्याचंही लिमिटेशन आमच्यावरही होतं आणि बँकांवरती पण होतं. पण त्याच्यामुळं बऱ्याचशा वेळा असा त्यांची जी काही हाल झालेत ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेले आहेत. म्हणजे आजी लोकांना, आजोबा लोकांना, मी म्हणेल ज्येष्ठ नागरिकांना रांगेत तासनतास, मला ह्याच्यामध्ये कुणी असा फार मोठा श्रीमंत माणूस त्या ठिकाणी लाईनीमध्ये तरी मला स्वतःला वैयक्तिक काही दिसलं नाही. त्याच्यामुळं जी काही आर्थिक दरी होती, जी थोडी होती, ती आता फार मोठी प्रमाणात ती एक स्लॅब निर्माण झाली. म्हणजे गरीब हा गरीब राहिला आणि श्रीमंत अजून श्रीमंत झाला आहे असं तरी मला त्या ठिकाणी नक्की वाटेल. एकंदरीत केंद्रातल्या भाजपचं सरकार जे होतं मागे, आता 2019 नंतर केंद्रामध्ये काय बदल होईल? मी एक खरं सांगू का की मी काही गोष्टींमध्ये व्यक्तींना मानणारा एक मी तरुण आहे. जसं मी पाहायला गेलं तर स्वातंत्र्ययुद्धापासून जर महात्मा गांधी असतील, युगपुरुष आपले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या आदर्शावरती हा महाराष्ट्र चालतो ते छत्रपती शिवाजी महाराज असतील. काम करण्याच्या बाबतीत जर राजकीय बाबतीत बोलायचं झालं तर महात्मा गांधी झाले. त्याच्यानंतर स्वर्गीय जवाहरलाल नेहरू असतील, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी असतील, माजी पंतप्रधान राजीव गांधी असतील, त्याचप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल असतील. म्हणजे त्याचप्रमाणे एका थोड्याच कालावधीत आपला पंतप्रधानपदाचा ठसा उमटवलेले अटल बिहारी वाजपेयी असतील, जे BJP सरकारचे होते, आणि आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, आणि आत्ताच्या घडीला जर मी म्हणाल तर ते शरद पवार ह्या महाराष्ट्रातून असतील. तर ह्यांचा जर विचार केला तर नक्कीच ही मंडळींकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, मी असं म्हणेल, एक तरुण या गोष्टींसारखं. कारण की ज्या काळात आपल्या हिंदुस्थानामध्ये काही गोष्टी नव्हत्या तर त्या गोष्टींना एक आणण्याचं, त्यांना एक वलय प्राप्त करून देण्याचं काम त्या काळात कुठल्याही गोष्टींची उपलब्धता नसताना त्या उपलब्ध करून देण्याची त्यांनी एक मानसिकता आपल्या सर्वांमध्ये तयार केली. आणि आपला महाराष्ट्र म्हणा किंवा आपला भारत देश म्हणा की तो सदन करण्यामध्ये त्या लोकांचा फार मोठा हात आहे. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या ठिकाणी त्यांनी त्या प्रकारे चांगलं काम केलं. पण तो आत्ता जर वस्तुस्थिती बघितली ना तर थोडीशी वेगळी. म्हणजे कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचं एक मत मी म्हणेल की बाबा ठीक आहे, तुमचं मोदी साहेबांचं काम चांगलं असेल, परंतु तुम्ही मला एक सांगा की भारतामध्ये मोदी साहेब सोडले तर आपल्या महाराष्ट्रातील किती तरुण मंडळींना, नितीन गडकरी ठीक आहे आपल्या घेतले आहेत म्हणून, की बाबा केंद्रातल्या मंत्र्यांची नावं सांगता येतील, कृषी मंत्री सांगावा, उद्योगमंत्री सांगावा. म्हणजे केंद्रात सत्ता फक्त मोदी आहेत आणि बाकी मंत्री कुणीच नाही आहेत असं सध्या स्वरूप झालंय. हो, तोच तर आहे ना की कुठल्याही प्रकारे नाही ना, प्रत्येक गोष्टींचे नियम तुम्ही माणसांवरती लादले. मी म्हणेल नोटबंदी ही पण लादली, GST लादली. अजूनही GST मधला, माझेही काही मित्र बिझनेसमध्ये आहेत, अजूनही GSTचा जो काही स्लॅब आहे, अजूनही बरेचसे संभ्रम ह्या GSTच्या बाबतीत आहेत. ज्यांना बिझनेस करतात ना तुम्ही नक्की जाऊन त्यांना विचारा, GSTचे जे काही मुद्दे आहेत ते नक्की अजूनही लोक संभ्रमात आहे की हा टॅक्स भरायचा कसा, घ्यायचा कसा, द्यायचा कसा. अजूनही तुम्ही विचारा, तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर ती परिस्थिती नक्कीच कळेल तुम्हाला. त्यामुळे ठीक आहे तुम्ही गुजरातमध्ये चांगलं काम केलं होतं, तुम्ही लोकांना सांगितलं होतं बाबा काय ते बाबा मी काळा पैसा आणणार किंवा मी 2,000 नोकऱ्या देणार, 2 करोड, मी तर कमीच बोललो, 2 करोड नोकऱ्या देणार बोलले होते. पण तसं काही झालेलं मला तरी काही स्वतःला वैयक्तिक तरी जाणवलं नाही. मग केंद्रात बदल होण्याची गरज आहे का? केंद्रात बदल नक्कीच व्हावा मी तर म्हणेल, परंतु व्यक्ती असा असावा ना की ज्याला खरंच देशाबद्दल प्रेम असेल, देशाच्या तरुणांबद्दल, आमच्यासारख्या तरुण पिढींबद्दल एक प्रेम असेल की जेणेकरून बाबा देशाला कुठंतरी जो मी म्हणतो ना आपला देश हा प्रगतशील देश आहे, तर प्रगती झालेला देश म्हणून आपल्याला नावलौकिक मिळेल असं काहीतरी करणारं एखादं नेतृत्व तिथं असावं, मला असं वाटतं.
आता पुरंदर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत जर बघितलं तर ज्या पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना काही ज्या का झाल्या जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून त्यानंतर इतर जे उपक्रम राबवले गेलेत या बाबतीत काय म्हणाल? त्यामुळे ह्या ज्या पाणी योजना आहेत ना ह्या चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे गावोगावी राबवल्या पाहिजेत असं माझं एक वैयक्तिक मत आहे. राहिली गोष्ट सिंचनाची, तर सिंचनाच्या बाबतीत म्हणाल तर आज जर का बघितलं तर पावसाचं प्रमाण हे मी म्हणणार नाही सरासरी एवढाच पाऊस होतो, परंतु त्याचं जे इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे ना त्या प्रमाणात आपल्या इथं त्या उपाययोजनांच्या माध्यमातून होत नाही. तुम्ही बघा प्रत्येक वेळेस न्यूजला आहे की सरासरी पावसाने सरासरी गाठली. तालुक्यातलं जे दूषित पाणी आहे त्या दूषित पाण्यामुळं नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागतं असं वारंवार बोललं जातं की तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढते. त्या बाबतीत काय म्हणा? मी तुम्हाला तेच सांगतोय की साधारणतः जे काही दूषित जे आत्तापर्यंत जे काही क्षारयुक्त पाणी आजकाल जे काही बोरचं पाणी आज बघितलं तर प्रत्येक ठिकाणी बोर मारले जातात. पाण्याची सोय नसल्यामुळे जो तो काय करतोय की घरामध्ये बोर मारण्याचा प्रयत्न करतोय किंवा ऑरोचं पाणी टंचाई असल्यानंतर ऑरोचं जे काही कॅन म्हणा किंवा बिस्लेरी ठिकठिकाणी आपल्याला मिळते, परंतु ती त्या प्रमाणात मला नाही वाटत की ती स्वच्छ. त्यामुळे मी तर म्हणेल की सगळं जे काही पाणी आहे ते उकळून प्या, कारण की आत्तापर्यंत पाण्यातून होणारे आम्ही आजारी बघतोय. आत्ता सध्या माझ्याकडे उलटी जुलाबाचे गॅस्ट्रोचे पेशंट माझ्याकडे 2-3 आत्ता सध्या ॲडमिट आहेत. आणि जर बघितलं तर मी एक मगाशी सांगितली 222 डायलिसिस होतात. आत्ताही नवीन आत्ता देवस्थानच्या माध्यमातून एक डायलिसिस सेंटर आहे, तिथंही वेटिंग आहे. डॉक्टर, पण मला काय म्हणायचं की आता तालुक्याचे आमदार जलसंपदा राज्यमंत्री आहेत आणि सत्ता भाजपची राज्यातही आहे केंद्रातही आहे आणि विविध योजना आणल्या गेलेल्या आहेत. जीवन प्राधिकरणच्या ज्या योजना आहेत त्या चालू झालेल्या आहे असंही म्हटलं जातं. ग्रामीण भागातल्या लोकांना शुद्ध पाणी पुरवलं जातं आहे असंही म्हटलं जातं आणि एकीकडं तुम्ही म्हणताय की रुग्णांची संख्याही वाढली. हा समभ्रम कशामुळे झाला आहे? दादा आता मी बोलण्यापेक्षा आत्ता मला एक साधारणतः इथं जर मी पाहिलं तर माझ्याकडे येणारा पेशंट काय म्हणतो, डॉक्टर आम्हाला प्यायला पाणी नाही. ह्याच्यातूनच आम्हाला सांगता आम्ही काय ग्राउंड लेवलवर राजकारणांसारखं जाऊन एखादी गोष्ट बघू शकणार नाही, परंतु इथं येणारा व्यक्ती काय सांगतो की सर आम्हाला टँकरने पाणी पुरवठा होतो, आम्हाला हेच पाणी प्यावं लागतं. मग शेवटी आम्हाला एक पर्याय त्यांना सांगावं लागतो की बाबा. तर बारामती लोकसभा मतदारसंघातील नवतरुण जे मतदार आहेत आणि युवक यांना तुम्ही काय आवाहन कराल? मी साधारण सांगतो की आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक मतदानाचा हक्क मिळतो, तो सर्वांनी सर्वप्रथम बजावावा हे मी त्यांना जाहीरपणे सांगतो. दुसरी गोष्ट, तरुणांना फक्त शेती हा विषय न बघता साधारणतः साक्षरतेकडे लक्ष द्यावं. आज बरीच लोक आपल्या इथं म्हटले होते की बाबा आपल्या इथे काही कॉलेजेस होणार होते किंवा काय होणार होते, त्याबद्दल मी काही खोलवर जाणार नाही, परंतु शिक्षणाच्या सोयी जर तुमच्याकडे असतील, तुमच्याकडे जर चांगली डिग्री असेल तर नक्कीच तुम्हाला ह्या समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचे स्टेटस तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. आज मला सांगा की मी माझ्या तरुणांना विचारतो की आपल्या वडीलधारांची जी काही जमीन आहे, थोडेफार तालुक्यातली मंडळी असेल की ज्यांच्याकडं 5 एकर जमीन असेल त्यांनी त्याची 10 एकर केलेली असेल, परंतु 5 एकराचं तुम्हाला वाटप प्रत्येक ठिकाणी झालेलं दिसेल आणि त्याच्यामुळं आपला शेतकरी थोडाफार प्रमाणात तालुक्यातला डब घायला आलेलं दिसेल. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्या मित्रांनाही माझं म्हणणं आहे की बाबा त्यांनी त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं. चांगल्या प्रकारचं शिक्षण दिल्यानंतर त्यातून जे काही इम्प्लिमेंटेशन मिळेल त्यांना नक्कीच त्याचा रिझल्ट मिळेल. त्यामुळं जास्तीत जास्त तरुणांनी साक्षर व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो, कारण की थोड्याच काळात म्हटलं जातं आहे बाबा आपल्या इथं विमानतळ येणार आहे, परंतु विमानतळ येणार आहे मान्य आहे मला, परंतु विमानतळामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस ते आपल्या स्थानिक लोकांना नोकऱ्या द्यायचा विषय येईल त्यावेळेस नक्कीच आपल्याकडं त्या पद्धतीची डिग्री आपल्याकडं नक्कीच असणं आवश्यक आहे. जर ती डिग्री चांगली असेल, MIDC जर चांगली झाली तर एखादा इंजिनियर असेल, एखादा अकाउंटंटमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं असेल तर नक्कीच त्यांना तिथं त्या ठिकाणी जॉब मिळू शकतो. पण जर तुमच्याकडे काहीच नसेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला उत्तर भारतीय भरपूर प्रमाणात जॉबसाठी आलेले तुम्हाला दिसतील, हेच मी या ठिकाणी सांगतो. त्यामुळं माझं तरुणांना एक कळकळीची विनंती, माझ्या बंधूंना भगिनींना विनंती की तुम्ही शिका, मोठे व्हा आणि आपल्या पायावरती उभा व्हा, जेणेकरून आपले जे शेतकरी वर्ग जो काय काबाड कष्ट करतो त्या वडिलांना कुठंतरी समाधान वाटेल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो.
नक्कीच मित्रांनो, आज डॉक्टर सुमित काकडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सामाजिक, वैद्यकीय, पाणी पुरवठा या सगळ्याच बाबींवरती डॉक्टरांनी अगदी दिलखुलासपणे आपली मतं मांडलेली आहेत. आपलं चॅनल बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.